नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. असिस्टंट कमिशनर नवी मुंबईकडून जाहिरात आलेली होती. त्याचा सिलेबस त्यांनी जाहीर केलेला होता. जवळपास 10 नियम, कायदे आणि योजना असा सिलेबस होता. त्याच्यामध्ये एक जो नियम होता ना, तर तो वेगळाच होता. तो आम्हाला पण सापडत नव्हता इतक्या दिवसाचा. आणि त्यांनाही लक्षात आलं की आपल्याकडून काहीतरी हे वेगळं टाकलं गेलेलंच आहे. तर त्यांनी त्या सिलेबसमध्ये जो आहे तर तो इथं बदल केलेला आहे. बघा, नवी मुंबईच्या वेबसाईटवर तुम्ही गेले, बघा इथं तुम्हाला पाहायला मिळेल सरळ सेवा पदभरतीमधील सहाय्यक आयुक्त या संवर्गातील अभ्यासक्रमात अंशतः बदल. तर तो बदल करण्यात आलेला आहे. कोणता कायदा बदललेला आहे, कोणता नियम बदललेला आहे आणि त्याच्या जागी कोणता नवीन नियम आलेला आहे, या सर्वांविषयी माहिती देतो. तत्पूर्वी सहाय्यक आयुक्त पदाची आपले बॅच जे आहे मित्रांनो सुरू झालेली. युट्यूबला जर तुम्ही गेले, आपले डेमो लेक्चर्स पण जे आहेत तर ते सुरू झालेले आहेत. तर त्या डेमो लेक्चरच्या माध्यमातून तुम्ही बघू शकतात की आपली फॅकल्टी तुम्हाला कशा पद्धतीने सांगणार आहे, कशा नोट्स देणार आहे आणि हे सगळे 10 कायदे नियम लाईव्ह स्वरूपात होणार आहे. म्हणून तुम्ही ही बॅच जे आहे तर ते नक्की जॉईन करू शकतात. जॉईन करण्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमी नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोरला, ते डाउनलोड करायचंय. सोबत जे काही 40 प्रश्न नॉन टेक्निकलची येतील ती सर्व लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आपण जे आहेत तर ते इथं अवेलेबल करून दिलेले आहे. तर ते तुम्ही ते अवश्य जे आहेत तर ते परचेस करू शकतात. आता मी तुम्हाला डायरेक्टली वेबसाईटवर घेऊन जातो आणि इथं क्लिक करतो. बघा काय म्हटलेलं आहे, नवी मुंबई सामान्य प्रशासन विभाग, नवी मुंबई महानगरपालिकेच्या गट अ ब क या 20 संवर्गांसाठी टेक्निकलचा सिलेबस प्रसिद्ध करण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये सहाय्यक आयुक्ताचा जो सिलेबस मध्ये हा एक पॉइंट होता ना, बघा म्युनिसिपल कॉर्पोरेशन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बाय लॉज 2002, तर हा सापडतच नव्हता. याची पीडीएफ पण बऱ्याच लोकांना सापडत नव्हती. तर हा रद्द करण्यात आलेला आहे, रद्द. त्याच्या जागी हा नवीन आलेला आहे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2026. आणि आता मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो मित्रांनो, याच वर्षी 2026 मध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे नवीन नियम आलेले आणि त्याला नाव दिलेलं 2026. हे लक्षात घ्या. आता हे खऱ्याच अर्थाने 2016चा पण नियम आहे, पण नुकतंच म्हणजे आता यांच्यापर्यंत आलं नसेल. जर तुम्ही इथं सर्च केलं, नवीन आलेले बरं का, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट 2026, तुम्ही पहा 2026 ची पीडीएफ पण जी आहे तर ते त्यांनी प्रकाशित करून दिलेली. इथं 2016 दिलेले. परंतु तुम्ही जर पीआयबीच्या वेबसाईटवर गेलं तर आत्ताच 28 जानेवारी म्हणजे यांनी 30 जानेवारीला नोटिफिकेशन काढले आणि केंद्र सरकारने नुकतेच न्यू सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2026 हे नोटिफाईड केलेले आहेत. परंतु आपल्याला सिलेबस मध्ये त्यांनी काय दिलेले, फक्त 2016 दिलेले. म्हणून आपण 2016 नुसारच जे आहे तर ते आपल्या बॅच मध्ये आणि तुम्ही देखील 16 नुसार करावं. बाकी भविष्यात जर याच्यामध्ये काही बदल झाला तर तो बदल देखील आपण करून टाकू. परंतु आता तरी 2016 नुसारच तुम्हाला आयची तयारी जी आहे तर ती करायची. 2026 चे नियम त्यांनी इथं लागू केलेले नाहीत. मे बी ते इम्प्लिमेंट व्हायला थोडा वेळ लागतो, कारण की काय होतं, केंद्र सरकार नोटिफाईड करतं, पुन्हा राज्य सरकार नोटिफाईड करतं, पुन्हा ते महानगरपालिकेकडे येतात, तर ते त्यांच्या पद्धतीने बदल करतात. तर या प्रक्रियेला थोडा वेळ जातोच. म्हणूनच त्यांनी 2016चाच जो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा नियम आहे तो दिलेला आहे. ओके, तर आपल्या बॅच मध्ये पण हाच नियम जो आहे तर तो आपण कव्हर करणार आहोत 2016चा, आणि तो संपूर्णतः कव्हर करण्यात येईल. सोबत मित्रांनो, जर एक्झाम पॅटर्न पाहिला तर त्याच्यामध्ये बाकी काही बदल नाही. फक्त हे जे 10 कायदे नियम होते याच्यापैकी हा जो होता तर हा 9 नंबरचा हा कॅन्सल करून याच्या जागी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स 2016 तर हे ऍड करण्यात आलेले. बाकी ऍज इट इज ठेवले. बाकीच्यांमध्ये खरंच जे आहेत तर ते काही इश्यू नाही. सोबत मित्रांनो, सहाय्यक आयुक्ताच्या इंग्लिशचे पीवायक्यू प्रश्न मागच्या वर्षी जे झालेले होते नवी मुंबईचे ते सुरू झालेले आहेत. सोबत एक पीवायक्यूचं डिटेल अनालिसिस करून मी एक पीडीएफ बनवले, ते पण शेअर करतो. त्यासोबतच आजच 6 वाजता जे आहे सायंकाळी 6 PM ला तुमच्यासाठी आपण जे आहे तर ते ट्री कन्झर्वेशन ऍक्ट याचं डेमो लेक्चर्स 1 जे आहे तर ते युट्यूबला तुम्हाला मोफत असणार आहे. बाकीचे हा जो पूर्ण कायदा आहे तर तो तुम्हाला याच्यातच पाहायला मिळणार आहे, आपल्या ऍप्लिकेशन आणि बॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, ज्यांना काही बॅच जॉईन करायची असेल तर ते लवकरात लवकर बॅच जे आहेत तर ते जॉईन करू शकतात, कारण की लेक्चर्स सुरू झालेले आहेत. तुमचे लेक्चर्स लवकरात लवकर आपल्याला कव्हर करायचे, कारण की एक्झाम डेट यांची कधी पण येते. चला तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.